हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर डिस्कशन करणार आहोत आणि तो प्रश्न म्हणजे ट्रेडिंग करून करोडपती होता येतं का? कोविड नंतर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचा एक ट्रेंड आलेला आहे. जो तो ट्रेडिंग करतो आहे. यूट्यूबवर ट्रेडिंगचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहून प्रत्येकाला असं वाटायला लागलेलं आहे की ट्रेडिंगमधून तोही पैसे कमावू शकतो, करोडपती होऊ शकतो. तरुण मुलं काय किंवा रिटायर्ड माणसं काय, आपला कामधंदा सोडून जो तो ट्रेडिंगच्या मागे लागलेला आहे. जणू काही अलिबाबाची गुहाच त्यांच्या हाती लागलेली आहे. प्रत्येकाला असं वाटतं की ट्रेडिंग मधून इझी मनी मिळेल आणि आपण झटपट श्रीमंत होऊ, करोडपती होऊ. पण स्टॉक मार्केटमध्ये इझी मनी कधीच मिळत नाही आणि झटपट श्रीमंती तर कोणालाच लाभत नाही. आजकाल इंट्राडे ट्रेडिंगचं आणि फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगचा एक फॅड सुरू झालेला आहे. F&O ट्रेडिंग करणं हे एक फॅशन स्टेटमेंट झालेलं आहे. दुसऱ्याचं बघून किंवा पियर प्रेशरमध्ये येऊन तरुण मुलं F&O ट्रेडिंगकडे आकृष्ट होत आहेत. तू F&O ट्रेडिंग करत नाहीस म्हणजे तू बावळट आहेस किंवा ओल्ड फॅशन्ड आहेस असं वातावरण तयार झालेलं आहे. जो बघावा तो मोबाईलवर ट्रेड पंच करत आहे. त्यामुळे सर्वांना असं वाटतं आहे की F&O ट्रेडिंग करून आपणही खूप लवकर खूप जास्त पैसे कमावू शकतो, करोडपती होऊ शकतो. खरं तर फ्युचर अँड ऑप्शन हे ट्रेडिंगसाठी निर्माण झालेलेच नाहीयेत. त्यांचा खरा उपयोग हा पोर्टफोलिओला हेज करण्यासाठी आहे. पण आपण खरा उपयोग तर विसरूनच गेलो आणि दुसरेच उद्योग करायला लागलो. फ्युचर अँड ऑप्शन्स हे सर्वात धोक्याचे इन्व्हेस्टिंग इन्स्ट्रुमेंट आहे. यात तुमचे सर्व पैसे डुबण्याची शक्यताच जास्त आहे. जर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये 1 लाख रुपये टाकले तर काही महिन्यातच किंवा काही वर्षातच ते 1 लाख रुपये शून्य होऊ शकतात. तुमचं ट्रेडिंग अकाउंट पूर्णपणे साफ होऊ शकतं. हे असं मी कितीतरी लोकांचं होताना पाहिलेलं आहे. त्यामुळेच मी तुम्हाला असा सल्ला देईल की F&O ट्रेडिंग न केलेलंच बरं. F&O म्हणजे एक आग आहे. त्याच्याजवळ जाल तर होरपळून निघाल हे नक्कीच. F&O मध्ये 90% लोक नुकसान करतात हे सेबीच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टमधून सिद्ध झालेलं आहे. याचाच अर्थ हा की ट्रेडिंग करून कोणीही करोडपती होऊ शकत नाही. ट्रेडिंगमुळे ब्रोकर्स मालामाल होतात आणि ट्रेडर्स कंगाल. ट्रेडिंग म्हणजे एक निव्वळ सट्टा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ट्रेडिंग करून करोडपती होऊ शकता तर ही तुमची फार मोठी चूक आहे. प्रश्न हा आहे की तुम्हाला खरंच करोडपती व्हायचं आहे की काहीतरी एक्साइटिंग ऍक्टिव्हिटी करायची आहे. आणि जर खरंच करोडपती व्हायचं असेल तर माझ्याकडे एक साधा सोपा सरळ उपाय आहे आणि तो म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये हळूहळू SIPच्या थ्रू जर लॉंग टर्म साठी तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही करोडपती नक्कीच बनू शकता. पण एवढा वेळ आहे कोणाकडे? प्रत्येकालाच झटपट श्रीमंत व्हायचं आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन इज नेम ऑफ द गेम टुडे. माझं काम तुम्हाला रस्ता दाखवणे आहे. शेवटी इट्स युअर चॉईस. फायनली इट्स युअर मनी. जर तुम्हीही कधी ट्रेडिंग केली असेल तर तुमचा काय अनुभव आहे तो नक्कीच कॉमेंटमध्ये शेअर करा. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला ट्रेडिंगमध्ये काय रिस्क असते हे नक्कीच कळलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये काय रिस्क असते हे बघून घेऊ. टिल देन सी यू. गुड बाय.